टीका म्हणून नव्हे, पण आपण ऑनेस्टली जर या गोष्टीकडे बघितलं तर असं लक्षात येतं, लाडकी बहीण योजना ही काय आहे? तुमच्या घरातल्या गृहिणीला तुम्ही पैसे देऊन तिला आपलंसं केलं आणि या सगळ्या मतदानामध्ये महिलांचा प्रभाव घडवून आणला आहे. चांगलं की वाईट? अनेक महिलांना ज्यांना रोजगार नव्हता, ज्यांना धुळे मांड्याचं काम करावं लागत होतं, त्यांच्या घरी पैसा आला, ही गोष्ट खरी आहे. ते चांगलं झालं असं आपण एकीकडे म्हणू शकतो. पण नंतर आत्ता जो निकष लावलाय तो जर निकष लावला गेला म्हणजे 3,42,000 किंवा 4 लाख महिला या आत्ता अपात्र ठरलेल्या आहेत या लाडक्या बहीण योजनेसाठी. याचा अर्थ काय? त्यांच्या घरी गाडी आहे, त्यांच्या घरी टीव्ही आहे, त्यांच्या घरी फ्रीज आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या घरातल्या महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये पैसा मिळवलेला आहे. तो कितीही त्या मानानं क्षुल्लक असला तरी तो मिळवावासा वाटतो. यातच सगळं आलं. हे कुठं जाऊन थांबेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या आवरल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण शेवटी तो तुमचा आमचा पैसा असतो. खरे. मग शेवटी काय, पैसा भरून कसा येणार? मग तुमच्यावरती कर लादला जातो. मी विरोध करत नाहीये, पण कुणीतरी केव्हा तरी हा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तो विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला समाजकारण करण्याचा अधिकार आहे असं मी मानत.